आपण कधी विचार केलाय का की शुगर केन इंडस्ट्रीज ह्या शेतीच्या शेजारी लोकेटेड असतात, तर बेकरी सारख्या जे प्रोडक्ट्स आहेत किंवा बेकरीची इंडस्ट्री आहे ती सिटीज मध्ये लोकेटेड आहे. तर यामागे काय कारण आहे? तर यासाठी 3 इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत. ते म्हणजे फिजिकल फॅक्टर्स, इकॉनॉमिक फॅक्टर्स आणि पॉलिटिकल फॅक्टर्स. तर इंडस्ट्रीचं लोकेशन ह्या 3 फॅक्टर्समुळे ठरतं. त्यातले फिजिकल फॅक्टर्स काय आहेत? त्यामध्ये एक इम्पॉर्टंट आहे क्लायमेट. जसं की आपण कॉटन इंडस्ट्री बघतो, तर कॉटन इंडस्ट्रीसाठी ह्युमिड क्लायमेट इम्पॉर्टंट आहे. आणि ड्राय रिजनमध्ये कॉटनचा जो थ्रेड मेकिंग करतात, त्यामुळे तो जो धागा आहे तो ड्राय रिजनमध्ये तुटतो. तर ह्युमिड रिजनमध्ये लांब धागे बनतात. म्हणून आपण बघतो की कॉटन इंडस्ट्री ही मोस्टली वेस्टर्न कोस्टच्या इथे सापडते. त्यानंतर इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे रॉ मटेरियल. तर रॉ मटेरियल 2 टाईपचे असतात, एक वेट लुझिंग आणि वेट गेनिंग. तर वेट लुझिंग रॉ मटेरियल म्हणजे काय की शुगर केन किंवा फ्रुट्स असतात ज्यांचं वेट हे टाइमनुसार कमी होत जातं किंवा ते पेरिश होतं. म्हणजे यांचं जे रॉ मटेरियल आहे त्याचं वेट जास्त असतं, तर त्यांचं फिनिश प्रोडक्टचं वेट कमी असतं. तर रॉ मटेरियलचं वेट जास्त असल्यामुळं रॉ मटेरियल ट्रान्सपोर्ट करणं कॉस्टली पडतं. म्हणून वेट लुझिंग ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या रॉ मटेरियलच्या शेजारी असतात. म्हणून आपण बघतो की साखर कारखाने हे जिथे ऊसाची शेती आहे ते शेजारी असतात. तर त्यानंतर वेट गेनिंग इंडस्ट्रीज. वेट गेनिंग इंडस्ट्रीज मध्ये की रॉ मटेरियलचं वेट हे कमी असतं, पण फिनिश प्रोडक्टचं वेट हे जास्त असतं किंवा फिनिश प्रोडक्ट हा बल्की असतो. त्यामुळे फिनिश प्रोडक्टला ट्रान्सपोर्ट करणं हे जास्त डिफिकल्ट होतं. म्हणून अशा इंडस्ट्रीज ह्या मार्केटच्या शेजारी असतात. जसे की आपण बेकरी प्रोडक्ट्स मध्ये बघतो ज्यांचं रॉ मटेरियल लाईट असतं, पण त्यानंतर जो फिनिश प्रोडक्ट असतो जसं की ब्रेड्स किंवा बाकीचे बेकरी आयटम्स हे हेवी असतात. त्यामुळे ते मार्केटच्या शेजारी असतात. त्यामुळे फिनिश प्रोडक्ट इझिली कन्झ्युमर्सकडे आपण प्रोव्हाइड करू शकतो. त्यानंतर इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे लेबर. की लेबर कशा आहे की सेमी स्किल्ड लेबर लागतं कोणत्या इंडस्ट्रीजला, किंवा काही इंडस्ट्रीजला स्किल्ड लेबर लागतं, किंवा इंडस्ट्रीज ह्या चीप लेबरच्या शोधात असतात. तर त्यामुळे बरेचदा आपण बघतो की अमेरिकेमधून किंवा डेव्हलप कंट्रीज मधून ज्या लेबरच्या रिक्वायरमेंटसाठी इंडस्ट्रीज इंडिया किंवा चायना किंवा बाकी ज्या साऊथ एशियन कंट्रीज आहेत तिथे येतात. यानंतर आपण बघूया ट्रान्सपोर्टेशन. तर ट्रान्सपोर्टेशन मध्ये एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ज्याला आपण म्हणतो इकॉनॉमिक डिस्टन्स. यामध्ये ट्रान्सपोर्टेशनसाठी लागणारी कॉस्ट आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी लागणारा टाइम याला आपण कन्सिडर करतो. तर आपण बघूया की कॉटन हा लाईट असतं, त्यामुळे कॉटनला ट्रान्सपोर्ट करणं इझी पडतं. कॉटनला लॉंग डिस्टन्सवर ट्रान्सपोर्ट करू शकतो. त्यामुळे कॉटन इंडस्ट्रीज ह्या जिथं कॉटन बनतं तिथेही लोकेटेड असू शकतात किंवा कॉटन पासून लांब एरियामध्ये पण लोकेटेड असतात. तर मोस्टली कॉटनला जे चीप ट्रान्सपोर्टच्या सोर्सेस आहेत, जसं की आपण वॉटर ट्रान्सपोर्ट बघू, तर त्यांना कॉटन ट्रान्सपोर्ट केला जाऊ शकतो. म्हणून कॉटन इंडस्ट्री ही मोस्टली कोस्टल एरियाज किंवा रिव्हर इथे लोकेटेड असतात. त्यानंतर लँडची कॉस्ट ही इंडस्ट्रीच्या लोकेशनसाठी इम्पॉर्टंट असते. आता अर्बन एरियाच्या इथं लँडची कॉस्ट खूप जास्त आहे, तर रुरल एरियाजमध्ये लँड चीप आहे. तर त्यामुळे आपण बघतो की चाकण किंवा चिपळूण अशा एरियाजमध्ये नवीन नवीन इंडस्ट्रीज बनत आहेत. त्यानंतर आपण इकॉनॉमिक फॅक्टर्स बघू. तर प्रॉक्झिमिटी टू मार्केट ही इम्पॉर्टंट आहे की मार्केट पासून जवळ लोकेटेड असणं इंडस्ट्रीसाठी हे खूप महत्वाचं आहे. त्याबरोबरच ज्या फायनान्शियल फॅसिलिटीज आहेत किंवा बँकिंग फॅसिलिटीज आहेत ह्या इझिली अवेलेबल असणं हे इंडस्ट्रीसाठी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपण बघतो की दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बँगलोर अशा सिटीजच्या शेजारी इंडस्ट्रीज बनलेल्या आहेत. यानंतर इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे पॉलिटिकल फॅक्टर्स. तर पॉलिटिकल फॅक्टर्स म्हणजे जसे की गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज. जसं आपण बघू की जवाहरलाल नेहरू जेव्हा पीएम होते तेव्हा त्यांनी रिमोट लोकेशन्स मध्ये इंडस्ट्रीज बनवण्यासाठी किंवा बॅकवर्ड रिजन्स मध्ये इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठी लोकांना टॅक्स कन्सेशनच्या फॅसिलिटीज दिल्या. त्याबरोबरच एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये बऱ्याचशा सवलती दिल्या. त्यामुळे अशा पॉलिसीजमुळे इंडस्ट्रीज ह्या बॅकवर्ड रिजन्स मध्ये बनलेल्या होत्या. त्याबरोबरच कधी कधी आपण इको सेन्सिटिव्ह झोन्स बघतो, जसं की वेस्टर्न घाट्स किंवा कोस्टल रिजन्स. तर या रिजन्स मध्ये कोस्टल रिजनच्या पॉलिसीज असतात किंवा इको सेन्सिटिव्ह झोनच्या पॉलिसीज असतात. त्यामुळे तिथे इंडस्ट्रीज बनू नये म्हणून कधी कधी गव्हर्नमेंट पॉलिसीज बनवतात जिथे की ज्यामुळे इंडस्ट्रीजचं बनणं तिथं डिस्करेज केलं जातं. तर आपण आता बघितलं की कसे फिजिकल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल फॅक्टर्स हे इंडस्ट्रीच्या लोकेशनला डिसाईड करतात. तर त्यानंतर काय काही अजून फॅक्टर्स आहेत, जसं की स्प्लिट लोकेशन. आपण काय काय इंडस्ट्रीज बघतो जसं की मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग आहे किंवा ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग आहे. तर यांचं जे प्रोडक्शनच्या फॅसिलिटीज आहेत त्या डिसेंट्रलाइज आहेत की एका ठिकाणी सगळंच बनत नाही. जसं ऑटोमोबाईलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रोडक्ट्स बनतात आणि असेंब्लीसाठी एका ठिकाणी आणलं जातं. तर हे स्प्लिट लोकेशन आहे, त्यामुळे ही इंडस्ट्रीज वेगवेगळ्या ठिकाणी बनू शकतात. त्यानंतर इकॉनॉमिक्स ऑफ स्केल किंवा ॲग्लोमरेशन हे इम्पॉर्टंट आहे. जसं की आपण बघू की काय काय ठिकाणी एका प्रकारच्या इंडस्ट्रीज एका ठिकाणी बनलेल्या असतात आणि त्याच्यामुळे
त्याच्याशी रिलेटेड बाकी इंडस्ट्री तिथे बनतात. जसं की स्टील आणि आयर्नचे प्रोडक्ट्स एका ठिकाणी जर बनत असतील तर त्याला कॉम्प्लिमेंटरी इंडस्ट्रीज तिथे बनत जातात. जसं की ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग आहे किंवा युटेन्सिल्स मॅन्युफॅक्चरिंग आहे. तर जिथं स्टीलच्या इंडस्ट्रीज आहेत तिथे ह्या इंडस्ट्रीज बनतात. आणि अशा वेळी हे आपण जे पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक आणि जिओग्राफिक फॅक्टर्स जे बघितलेत ते तिथे लागू होत नाहीत, कारण तिथं इकॉनॉमिक्स ऑफ स्केल हे जास्त इम्पॉर्टंट असतं. यानंतर काही आपण फुटलोज इंडस्ट्रीज असतात. फुटलोज इंडस्ट्रीज म्हणजे काय की त्याच्यासाठी लागणारं लेबर आहे किंवा त्याच्यासाठी लागणारं रॉ मटेरियल आहे किंवा त्याचे जे कन्झ्युमर्स आहेत हे कुठेतरी एका फिक्स्ड लोकेशनला नसतात. त्यांचं लोकेशन वॅरी करू शकतं. त्यामुळे ह्या इंडस्ट्रीज एका ठिकाणी फिक्स नसतात, त्या कधीही दुसऱ्या ठिकाणी जाऊन इस्टॅब्लिश होऊ शकतात. जसं की वॉच मेकिंग आहे किंवा डायमंड कटिंग आहे. तर या इंडस्ट्रीजला आपण फुटलोज इंडस्ट्रीज म्हणतो. तर अशा प्रकारे इंडस्ट्रीज ह्या फिजिकल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल या फॅक्टर्समुळे लोकेशन त्यांचं ठरतं. त्याबरोबरच बाकीचे जे फॅक्टर्स आहेत जसं इकॉनॉमिक ऑफ स्केल हे सुद्धा इंडस्ट्रीजचं लोकेशन ठरवतात. आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे दिलेला जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया आणि तुमचे उत्तरं जे आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला पाठवा. थँक्यू.